नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. श्वेता सायलीकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते, मात्र सायलीकडून तिला काहीच माहिती मिळत नाही. कल्पना म्हणते, मला कळते सायली, तुझ्या डोक्यामध्ये सतत मुलींचाच विचार आहे, पण असं करून कसं चालेल? कारण तुझे सगळे विचार ते बाळसुद्धा ऐकतंय आणि त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतच असेल ना. त्यामुळेच म्हणते की तू आता त्या गोष्टीचा जास्त विचार करू नको. आता अर्जुन मध्ये काही बोलणार, पण सायली त्याला इकडून खुणावते आणि त्यामुळे तो काहीच बोलत नाही. प्रताप म्हणतो, सायली तू एक काम कर, खोलीमध्ये जाऊन आराम कर बरं, हा वाद काय वाढतच राहणार आहे. आता हे ऐकल्यानंतर कल्पना चिडते आणि म्हणते, म्हणजे मी वाद घालते का? तिने बाळाचा जास्तीत जास्त विचार करावा असंच वाटतंय. आता सगळेजण जिकडे तिकडे निघून जातात आणि श्वेता गुपचूप सचिनला कॉल करून विचारते की काय रे, तुझ्याकडे काही नवीन अपडेट आहे का? आता इकडे सायली खूप रडत असते. मोबाईलमध्ये असणारा मानसीचा फोटो पाहून तिला सगळ्या मागच्या आठवणी ताज्या होतात. तिने दिलेला प्रॉमिस की मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे. त्यानंतर तिने सायलीसाठी आणलेले चिंचा, आवळे, बोरं हे सगळं तिला आठवून खूप रडू येत असतं. सायली अशी रडत बसलेली असते तेव्हा अर्जुन तिथं येतो आणि विचारतो की अगं काय झालं आहे तुला? मला कळतंय तुला मुलींची काळजी वाटते, पण तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल आणि मुली लवकरात लवकर सापडतील आपल्याला. सायली म्हणते, पण मला मनूची खूप काळजी वाटते. अहो, ती खूप लहान होती, अगदी ती माझ्या कडेवरच असायची नेहमी. स्वयंपाक करतानासुद्धा तिने माझा हात कधी सोडलाच नाही. तिचं खाणं पिणं, तिचे सगळे औषधं हे सगळं मी पाहिलेलं आहे. खूप जीव आहे माझा तिच्यावरती, पण आता ती माझ्यासमोर नाही ना, त्यामुळे मला तिची खूप काळजी वाटते. तिच्याबरोबर काही भलतंसलतं तर होणार नाही ना. आता सायलीची काळजीसुद्धा रास्त असते, पण अर्जुन तिला समजावतो, तू अजिबात काळजी करू नकोस, मुली लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतील. तो सायलीला झोपायला सांगतो, पायाला तेलसुद्धा लावून देतो आणि सायली झोपल्यानंतर लगेच इन्स्पेक्टर सावंतांना मेसेज करतो की तुम्हाला काही अपडेट मिळाले आहेत का. आता इकडे मानसीला ती बाई चांगलीच टॉर्चर करत असते. तिथे सगळेच गुंड असतात. तिच्यावरती पाहणी करणारी ती बाई तिला मारहाण करत असते आणि तिला मोबाईलमधले व्हिडिओसुद्धा दाखवते. बघितलं आहे ना, तुझ्या त्या सगळ्या मैत्रिणींची काय हाल होती आहे, त्या सगळ्या मुली अशाच त्रासामध्ये राहणार आहे. त्यामुळेच तुला सांगते की आम्ही जे सांगतो ना तेच तुला बोलावं लागेल. तुझ्याबाबत जे काही घडलं आहे ना ते सगळं तुझ्या सायलीताईने केलं आहे, हेच तुला कोर्टामध्ये सांगायचं आहे आणि असं जर केलंस ना तरच त्या मुलींचा जीव वाचणार आहे. मानसी म्हणते, मी हे असं कधीच सांगणार नाही, तुम्ही सगळे राक्षस आहात, राक्षस, मी कोर्टात सगळं सांगणार आहे. तेव्हा ती बाई तिला पुन्हा मारहाण करू लागते आणि सांगते की तुला आमचंच ऐकावं लागणार आहे, बोल, सांगशील की नाही कोर्टामध्ये जसं आम्ही सांगतोय तसं. पण मानसीचं उत्तर शेवटपर्यंत नाहीच असतं. आता इकडे सचिन आणि राकेश प्रियाला त्यांचा पुढचा प्लॅन सांगतात. एका खबऱ्याला फोन करून मानसीची टीप द्यायची असं त्यांचा प्लॅन असतो. आता प्रिया त्याच्यावरतीच ओरडते, तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे का नाही रे? प्रत्येक वेळी एकच बुद्धी कशी काय वापरता तुम्ही? एकच आयडिया, पुन्हा पुन्हा खबरीच त्यांना माहिती देणार म्हटल्यानंतर अर्जुनला संशय येईल ना. सचिन म्हणतो, मग नवनवीन आयडिया आणायच्या तरी कुठून? प्रिया म्हणते, डोकं दिलं आहे ना, त्यात मेंदू आहे ना, त्या मेंदूतूनच नवीन नवीन आयडिया बाहेर काढा. आता प्रिया त्यांना सांगते की तुझ्या पेनड्राईव्हमध्ये असं एखादं लोकेशन आहे का की जिथे आपण मुलींना शिफ्ट करू शकतो आणि अण्णांच्या एखाद्या गुंडाचा नंबर तरी आहे का? तेव्हा सचिन म्हणतो की हो, नंबरही आहे आणि एक असं लोकेशनसुद्धा आहे जे मला माहिती आहे. मग प्रिया त्यांना सांगते की त्या लोकेशनवर मानसीला शिफ्ट करायचं, अण्णा सरांच्या एका गुंडाचा फोन ऑन करायचा, मोबाईल ट्रॅक झाल्यानंतर लगेच आपोआपच अर्जुन तिथंपर्यंत पोहोचेल. कारण जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे अर्जुनने त्या प्रत्येक लोकेशनवरती पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असणार आहे, म्हणजे आपोआपच पोलिसांना आणि त्या अर्जुनला मानसीचा पत्ता लागेल. आता एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचे, एक म्हणजे ती मानसी आणि दुसरा पक्षी म्हणजे अर्जुन सुभेदार.
आता इकडे सायली झोपेतच मानसीचं नाव घेत असते आणि अचानकपणे घाबरून ती उठून बसते. पुन्हा मोबाईलमधला फोटो काढून ती त्या फोटोसोबत बोलू लागते. मानसी, तू कुठे आहेस गं? पण तू काळजी करू नकोस, लवकरात लवकर आम्ही तुला शोधून काढू. इकडे श्वेता संधी मिळाली की लगेच सचिनला फोन करते आणि विचारते की आता तुमचा पुढचा प्लॅन काय आहे. तेव्हा सचिन तिला सगळा प्लॅन नीट व्यवस्थित समजावून सांगतो. दुसऱ्या दिवशी प्रताप आणि सायली दोघेही मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असतात. तेव्हा सायलीचा ताण कमी व्हावा यासाठी त्यांनी तिच्यासाठी चाफ्याची फुलं आणलेली असतात. सायलीला ते पाहून खूप छान वाटतं. ती म्हणते की बाबा तुम्हाला कसं कळतं माझ्या मनातल्या गोष्टी. खरंच मला आत्ता असं फ्रेश होण्याची खरंच खूप गरज होती. प्रताप म्हणतो, एक मामा आणि तुझा सासरा म्हणून मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोललं तर चालेल ना? तेव्हा सायली हो असं म्हणते. प्रताप म्हणतो की कल्पना तुझ्यावरती खूप बंधनं लादते हे कळते मला, पण त्यामागे तिची काळजी आहे एवढं मात्र तू नक्की लक्षात ठेव आणि तिच्या बोलण्याचा अजिबात राग वगैरे मानून घेऊ नकोस. सायली म्हणते, मला कळते बाबा ते, आणि मी त्या गोष्टीचा कधीच रागसुद्धा मानून घेणार नाही. प्रताप म्हणतो, तुझं स्वातंत्र्य तू जप, पण हो, अगोदर बाळाची काळजी व्यवस्थित घे आणि तुला कधीही काहीही बोलावं वाटलं तर पहिले माझ्याशी येऊन बोल. त्यांच्या बोलण्याने सायलीला खूप धीर मिळतो आणि तिचा मूडसुद्धा खूप फ्रेश होतो. ती म्हणते की खरंच मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखे सासरे लाभले. जगातल्या प्रत्येक मुलीला तुमच्यासारखे सासरे मिळायला हवेत. आता दोघेही खूप खुश असतात आणि घरी येतात. आता अर्जुन सकाळी तयार झालेला असतो आणि त्याच वेळेस त्याला इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल येतो. ते सांगतात की पेनड्राईव्हमध्ये मिळालेल्या एका लोकेशनवरती आपण आपली माणसं कामाला लावली होती, पण त्या ठिकाणी काही हालचाल दिसते. एक 2-4 माणसं तिथं आली आहेत अशी आपल्याला टीप मिळालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यातील एक मोबाईल नंबर तोसुद्धा त्याच ठिकाणी ऑन झालेला आहे. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, मी आत्ताच्या आत्ता त्या लोकेशनवरती पोहोचतो. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की हो, आम्हीसुद्धा आमची टीम घेऊन येतो. आता अर्जुन लगेच चैतन्यालासुद्धा कळवतो आणि स्वतःशीच म्हणतो की ही गोष्ट बायकोला सांगायला हवी, पण पुन्हा तो एका क्षणासाठी थांबतो. आता इकडे कल्पना आणि प्रतिमा दोघीही सायलीला नाश्ता करण्यासाठी फोर्स करत असतात, पण तिचं काही मनच लागत नसतं. तितक्यात अर्जुन खाली येतो आणि तो सांगतो की एका लोकेशनवरती काहीतरी हालचाल जाणवतीये. काही माणसं तिथं आलेली आहेत. कदाचित मुली तिथं असण्याची शक्यता आहे. सायली लगेच नाश्ता सोडून मी सुद्धा तुमच्यासोबत येते असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, यावेळेस मीच तुला नेणार नाही आहे, कारण तिथे खूप रिस्क असू शकते. कदाचित मुलींना घेऊन पळावंसुद्धा लागेल. या अशा परिस्थितीमध्ये तुला ते फिजिकली शक्य होणार नाही आहे, त्यामुळे मी तुला नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा सायली खूप हट्ट करते की मलासुद्धा यायचं आहे, पण अर्जुन तिला स्पष्टपणे नकार देतो. या सगळ्यामुळे सायली खूप नाराज होते आणि अर्जुनवरतीच चिडते. तुम्हाला हवं ते करा आणि माझ्याशी बोलूसुद्धा नका. तेव्हा प्रतिमासुद्धा सायलीला समजावते, अगं सायली, त्या ठिकाणी गेल्यानंतर अर्जुन मुलींना सोडवेल की तुझी काळजी घेईल, त्यामुळे तू न गेलेलंच बरं आहे. कल्पनासुद्धा तिला तेच सांगत असते, मात्र सायली हट्टच करत असते. पण अर्जुन तिला स्पष्टपणे नेण्यास नकार देतो. तेव्हा ती अर्जुनवरती चिडते आणि मला तुमच्याशी बोलायचंच नाही असं म्हणून तिथून निघून जाते. कल्पना आणि प्रतिमा दोघीही तिला आवाज देऊ लागतात, पण ती तडक तिच्या खोलीमध्ये निघून जाते. अर्जुन म्हणतो की काळजी करू नका, जेव्हा तिच्यासमोर त्या सगळ्या मुली येतील ना, तेव्हा तिचा राग असा पटकन निघून जाईल आणि आता तुमच्यावरती जबाबदारी आहे माझ्या बायकोची काळजी घ्यायची. तेव्हा कल्पना आणि प्रतिमा म्हणतात की तू अजिबात काळजी करू नकोस, तिची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ, पण तूसुद्धा तुझी व्यवस्थित काळजी घे, कुठलाही धोका पत्करू नको. तेव्हा अर्जुन हो म्हणतो आणि जातो म्हणतो. कल्पना म्हणते, जातो नाही रे, येतो म्हणावं. आता अर्जुन लगेच तिथून निघून जातो. मात्र दोघींच्याही जीवाला चांगलाच घोर लागलेला असतो. तितक्यात श्वेता तिथं येते आणि विचारते, काय झालं? अर्जुन आता खूप घाईत गेले. तेव्हा कल्पना सांगते की अगं, त्याला कुठल्या तरी लोकेशनवरती मुलींचा पत्ता मिळाला आहे, त्याच्यामुळेच तो गेला आहे. आता ही लगेच खोटं देवाला प्रार्थना करते आणि लगेच सचिनला मेसेज करून सांगते की आपला प्लॅन वर्क झालेला आहे. अर्जुन आत्ता इतक्यातच घराबाहेर पडलेला आहे.
सचिन आणि राकेश मेसेजची वाटच पाहत असतात. त्यांना श्वेताने पाठवलेला मेसेज पाहून प्रचंड आनंद होतो. इकडे ते गुंड पुन्हा मानसीला टॉर्चर करत असतात. ती बाई तिला पुन्हा व्हिडिओ कॉलवरती बाकीच्या मुली दाखवते. त्या मुली तिकडून ओरडत असतात की मानसी, त्यांचं ऐक, आमचा जीव आता तुझ्याच हातामध्ये आहे. तेव्हा मानसी रडतच म्हणते की त्यांना मारू नका, सोडा त्यांना. आता तीसुद्धा हतबल झालेली असते. ती बाई तिला म्हणते की बोल, तू कोर्टामध्ये आम्ही जसं सांगू तसं सांगशील ना. तेव्हा ती मानसी काहीच बोलत नाही. ती बाईसुद्धा तिला बोलून बोलून थकून जाते, पण मानसी काही त्यांच्या बाजूने साक्ष द्यायला तयारच होत नाही. ती पुन्हा तिला धमकवते की तुला गप्प राहायचं आहे ना, मग आता या मुलींचे असेच होत राहतील. आणि मग ती व्हिडिओ कॉलवरून सांगते की त्या मुलींना आणखी मारत राहा. हे पाहून मानसीलाही खूप त्रास होत असतो. इकडे सायली खूप चिडचिड करत असते, कारण तिला मुलींना शोधायला जायचं असतं, पण तिला अर्जुन काही घेऊनच जात नाही. शेवटी ती देवीला प्रार्थना करते की देवी आई, मुलींना आणि यांना सुखरूप ठेव, त्यांना सुखरूप घरी घेऊन ये, कुठलंही संकट त्यांच्यावर येऊ देऊ नकोस. इकडे प्रियाला सुद्धा मेसेज मिळतो की अर्जुन घराबाहेर पडलेला आहे. तिला तर प्रचंड मनातून आनंद होतो. ती स्वतःशीच म्हणते की शेवटी माझ्या मनासारखंच झालं आहे. आता अर्जुन जो काही बाहेर पडला आहे तो पुन्हा घरामध्ये कधीही येणार नाही. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.